तुम्ही काका कधीपासून आहात बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये? म्हणजे बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये 2010ला पण माझ्याकडे बैल होती. म्हणजे तुम्ही लहानपणीपासून छंद म्हणजे एक आवड लागलेली? लहानपणापासूनच मी पहिले घोडे चालवायचो, मग नंतर इकडं आल्याच्या नंतर लग्न झालं, मुलं झाली, मग थोडाफार बैलांचा छंद लागला. 2-4 वर्षे बैलांचा छंद केला, मग बंद केली. मग मुलग्याला एक अशी हौस वाटली की बैल जोडी पाहिजे. मग त्याच्यासाठी बोललो चला, आपल्याला छंद होता, मुलाला लागते म्हणून त्याच्यासाठी बैल जोडी केली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. काल जशी खार आंबोली येथे भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आयोजित केली होती, त्यामध्ये दादा म्हणजे काकांची गाडी, लक्षा काकांची गाडी फायनलमध्ये 2 नंबरची मानकरी झालेली होती. तर खूपच सुंदर असा त्यांचा निकाल लागलेला होता. काल काही कारणास्तव मला मैदानामध्ये येताना आलं, पण मी थोडा लेट बोलायला म्हणजे तशी हरकत नाही, कारण की जेतुदाचा फोन आलेला होता. त्या टायमाला मी त्याच एरियाच्या आसपास होतो, तर लगेच तिथं गेलो. काकांशीही कॉन्टॅक्ट केलेला होता, पण काकांना मी म्हणालो काका ठीक आहे, मी उद्या तुमच्याकडे नक्की येईल म्हणून. तर काकांच्या शब्दांना मान देऊन मी आज खेर त्यांची मुलाखत तिथे घ्यायला आलेलो आहे. तर खूपच सुंदर काकांनी देखील आत्तापर्यंत बैलगाडीमध्ये स्वतःचं एक बैलजोडी तयारी केलेली आहे आणि बैलजोडीनी नंबर देखील खूप सुंदर असे आतापर्यंत मारलेले आहेत. तर जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे त्यांनी नियोजन केलेलं होतं या शर्यतीसाठी, सोबतच पुढे अजून कसा त्यांचा प्रवास असणार आहे. तर काका, आपल्या दोन्ही बैलांची नावं सांगा. त्याचं नाव हरण्या, त्याचं नाव सर्जा. हरण्या सर्जा. काय आहे म्हणजे काल शर्यतीमध्ये गुलाल तर मिळाला तुम्हाला. आतापर्यंत म्हणजे कुठे आपल्या म्हणजे माती बंदराला विचारतोय मी, माती बंदराला कुठे कुठे हाकललेली होती? माती बंदराला पहिलीच हाकलली बेलीला. तिथं गाडी पलटी झाली होती. नंतर मग चनेरला हाकलली सेमीला, तिथं पहिली बसली. आणि काल पहिल्यांदाच फायनलला हाकलली तर दुसरी बसली. चनेराला गेलं तर तिथं सेमीला पहिली बसलेली होती. मग तुम्हाला असं वाटलं की बाबा फायनलला टाकू आणि टाकलीच. जेवढं म्हणजे जे नियोजन होतं कालच्या शर्यतीतलं, म्हणजे ज्यांनी शर्यतीचं नियोजन केलं तुमची कमिटी, बोलायला हरकत नाही, त्यातली तुमची एकच गाडी होती. आमच्या कमिटीची एकच गाडी होती, एकच गाडी होती तुमची, आणि तिने देखील गुलाल मारलेला. बैलांबद्दल काय सांगाल तुम्ही? म्हणजे कुठून घेतलेल्या आतापर्यंत त्यांनी कशी साथ दिलेली? हा बैल आम्ही इथून घेतलेला आहे, चौल वरून, संकेत ठाकूर कडून. आणि तो बैल शिगऱ्यामध्ये एक मॉमेटन आहे, लमान खानजादे, त्याच्याकडून घेतलेला आहे तो. ह्याला 5 बैल घेतले आम्ही, पण कमीच पुरत होते. एक सेमीचा बैल घेतलेला बांद्राचा, तो पण कमीच पडला. मग नंतर तो घेतला आम्ही, तर तो आता चांगला चालतो. ह्याच्या जोडीला तो चांगला पडतो. म्हणजे याच्यासाठीच तुम्ही बैल घेतो? याच्यासाठीच बैल घेत होतो, आणि आतापर्यंत यांनी चांगली साथ दिलेली आहे. हा पुढे कसा आहे म्हणजे बघायला गेलं त्याचा जो मी एक रुबाबच दिसतोय बैलाच्या चेहऱ्यावर. ह्या बैलासारखा आतापर्यंत ह्या एवढ्या पट्ट्यामध्ये बैल नाही. म्हणजे खालचे लोक सर्व्हिस बोलतात हा बैल तुझा लक्ष चांगला आहे, मग तो घेतला. तो पण आमच्या संगती फेऱ्याला असायचा, तर चांगला बैल होता. तो मालक विकतच नव्हता. माझ्या मुलग्याला आवडलं तर त्याचा मुलगा बोलला आपल्याच घरी जातोय म्हणून त्यांनी दिला. आणि ते पण जास्त सहकार्य करतात आम्हाला, गाडी कुठे गेली तरी. चांगलं केलं होतं. कालचं काका आपलं खार आंबोलीचं जे माती बंदर होतं ते नवीन केलेलं होतं. बंदराबद्दल तुम्ही काय सांगाल? बंदराबद्दल काय झालं, असंच आम्ही बसलो होतो, तर सर्वांनी एक ठरवलं की भाट सर्वीकडे आहेत मैदान, आपण लांब लांब जातो, आपल्या इथंच मैदान नाही आहेत. मग खालचे एक 8-10 लोक आहेत, आमच्या वरच्या पट्ट्याचे, आमच्या समाजाचे, धनगर समाजाचे 8-10 लोक, आणि मग असे 20-25 जण मेंबर बनवून सर्वांनी वर्गण्या काढून मग तो भाट तयार केला. आणि मग गाड्या ठेवायच्या करताना तारखा सर्वीकडेच लागलेल्या होत्या. मग अचानक 15 तारीखच आम्ही ठरवली. बोललो नाही, गाड्या जरी बाहेरच्या आल्या तरी उद्घाटन पण होईल आपल्या भाटाचं, आणि चला लोकांना माहिती पण होईल की त्या हिशोबाने. भाट म्हणजे भाटाबद्दल, कारण की मी कालची शर्यत झाल्यानंतर मला खूप जण पर्सनली बोलले की पुष्कर भाट खरंच खूप, कारण आम्ही पण भरपूर ठिकाणी भाटात जातोच बघायला, गाडी नसेल तरी. पण माझ्या मती तरी की रायगड जिल्ह्यामध्ये खारांबोलच्या भाटासारखा भाट नाही. बैलांना त्रास नाही आणि पब्लिकला पण, म्हणजे गाडी अंगावरती येईल, उंच बांध आहे, त्या बांधावरती पब्लिक राहिली तर काहीच टेन्शन नाही पब्लिकला. कारण खुट्यावरून झेंड्यापर्यंत बघायला भेटतात गाड्या, कुठल्या जात आहेत, कशा जात आहेत, सर्व म्हणजे लांब पर्यंत सरळच दिसते. कारण शेतीच आहे ना पूर्ण, आणि सरळ चढ उतार असा काहीच नाही आहे. म्हणजे कोणाचं असं सहकार्य होतं का त्या भाट करता? नाही, ज्यांची शेती होती त्यांना विचारला. सर्वात जास्त मेहनत बोलला तर भाट बनवायला दर्शन काळवेरे आहे, त्यांनी घेतली.
आफाक कबले एक आहे, त्यांनी स्वप्नील कमाने, ह्या तिघांनी तर भरपूरच मेहनत, आणि आमचा ड्रायव्हर आहे अंकुश गायकर, त्यांनी, ह्या चौघांनी भरपूर मेहनत. भले आम्ही कमिटीमध्ये मेंबर होऊन पैसे भरले, पण त्या चौघांची मेहनत जास्तच आहे. जास्त आहे. म्हणजे दर्शन त्यांनी मनावर घेतलं आणि मनावरती जबाबदारी घेऊन काम केलं आणि जबाबदारी भाट घेऊन. एकदम सुंदर केलेलं आहे. सुंदर सुंदर. आशा करतो की 31 तारखेला जी शर्यत होणार आहे तिथे एक मोठ्या संख्येने जेवढे पण गाड्या गाड्या येतील त्या येणारच आहे. येणार, कारण की येणार. भाटाचं नाव लगेच झालं, कारण की लगेच. जेवढे पण गेले असेल त्यांनी नक्कीच सांगितलं असेल की की भाट भाट खरंच चांगला खूप आहे. सुंदर केलेलं आहे म्हणून. जे पण गाडी हाकलायला एक उत्साही असतात की बाबा भाट हो. चांगला असायला पाहिजे. येण्यासाठी रस्त्याची थोडी टंचाई आहे हो, सध्या, हो. पण येणाऱ्या दिवसामध्ये भाट चांगला आहे म्हणून चांगला. लोक नक्कीच येतील, मला तरी नक्की याची नक्की. आशा आहे. अंकुश दादा बद्दल काय सांगाल? त्याने तुमची गाडी अंकुश हाकललेली होती. दादा पहिल्यापासून अंकुशच बसतो आमच्या गाडीवरती. अंकुश दादा आणि चांगला ड्रायव्हर आहे, बैलांना मारणं नाही काय नाही, आणि साधा माणूस आहे. त्याच्या हातावरती बैल बसलेला आहे, तोच बसतो नेहमी सर्वीकडे तोच, आणि चांगली गाडी चालवली काल त्यांनी. त्याच्या जोडीला एक बारशिवचा मुलगा होता, त्याचं नाव नाही मला माहिती, दोन्ही टाइम तोच बसलेला, चनेरला पण तोच बसलेला आणि इथे पण तोच बसलेला. गाडी मस्त चालवली त्याने, मस्त चालवली, मस्त चालवली. खूपच सुंदर ती हो, गाडी. कारण जितू हा चॅम्पियन ड्रायव्हर आहे ह्या पट्ट्यामधला. जितूला तोड देणं दुसऱ्या ड्रायव्हरचा हे नाही, बरोबर कारण आहे. जितू सारखी गाडी हाकलणार आहे ह्या पट्ट्यामध्ये कोणच नाही. जितूची गाडी बघायला गेलं तर फायनलची मानकरी काल झाली, काल झाली. आणि त्यांनी एक ठरवून तर नाही सांगतायत, पण त्याचं एक होतं की माझी काल जशी मी त्याची मुलाखत हो, घेतली, त्याच्या मुलाखत सुरू व्हायच्या अगोदर तो स्वतःहून मला म्हणाला की पुष्कर, माझी एक इच्छा होती की फायनल मध्ये माझा जोड पळावा, आणि हो, त्यांची हो. खरोखर गाडी काल पळाली खूप सुंदर, आणि खूप खूप सुंदर. गुलालाची मानकरी देखील हो. खूपच सुंदर झाली. पुढे काय असणार आहे आपल्या गाडीचं नियोजन? कोणत्या शर्यतीत गाडी आता पळताना आता गाडी जाणार आहे, तळ्याला जाणार आहे 22 तारखेला. 22 तारखेला, म्हणजे 7-8 मध्ये नाही येणार. नाही येणार आहे, 7-8 कारण इकडे नाव दिलेलं आहे तळ्याला हा. 22 तारखेला. ह्या तारखेच्या अगोदरच त्यांचा कॉन्टॅक्ट झालेला आम्हाला. तुम्ही काका कधीपासून आहात बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये? म्हणजे बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये 2010ला पण माझ्याकडे बैल होती. म्हणजे तुम्ही लहानपणीपासून छंद, म्हणजे एक आवड लागलेली? लहानपणापासूनच मी पहिले घोडे चालवायचो, मग नंतर इकडं आल्याच्या नंतर लग्न झालं, मुलं झाली, मग थोडाफार बैलांचा छंद लागला. 2-4 वर्षे बैलांचा छंद केला, मग बंद केली. मग मुलग्याला एक अशी हौस वाटली की बैल जोडी पाहिजे, मग त्याच्यासाठी बोललो चला, आपल्याला छंद होता, मुलाला लागते म्हणून त्याच्यासाठी बैल जोडी केली, एक जोडी. आणि माझी एक इच्छा होती की धनगर समाजाची गाडी एकतरी फायनल मध्ये जायला पाहिजे, आणि ते जाते एक फायनलला गेली. म्हणजे माझी इच्छा नव्हती की माझीच पण पाहिजे, तर माझीच गेली. तुमचीच गेली नाही, जे आहे आपण म्हणतो तसं होतं. हो. आपण जसं स्वतःहून बोलू ते नक्की होतं हो. आपल्यासोबत, आणि तेच तुम्ही आज केलेलंच आहात. तर खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे. मी आशा करतो की नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये पण आपली गाडी अशीच गुलालाची मानकरी होत राहील. तर तू काय म्हणशील आजच्या आनंदा, म्हणजे तुझी गाडी गुलालाची मानकरी झाली, तर त्या आनंदामध्ये तू काय सांगशील? काय नाही, मला हौसच होती की आपली गाडी फायनल पळाली पाहिजे, आणि ती आज या वाघाने करून दाखवली. खरंच तुझी पण एक आवड आहे, आणि तू वडिलांना सांगितलंस की बाबा आपली गाडी असायला पाहिजे, आणि गाडी पप्पांनी पण तुला तशी साथ दिलेली आहे. तर काय म्हणशील पुढे हा म्हणजे छंद तू जोपासताना कसं अजून याच्यात वाढ करणार आहेस, की एक टाइम नंतर तू पण छंद सोडणार? छंद कायम करणार. तर खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला, तू भावूक झालेला मला दिसतोय. तर फणसवाडी या गावामध्ये मी आलेलो होतो, काकांची खास अशी मुलाखत घेतली. गाव मी सांगायचं झालं तर गाव खूप छोटं आहे, आणि गाव पण मोजकीच 15 घरं, मला जसं की काकांचा मुलगा म्हणाला 15च घरं आहेत म्हणून, तर मी शॉक झालो बाबा 15 घरं, आणि खूप सुंदर असं गाव आहे. गाव बघण्यासारखं एकदम आहे, आणि बघण्यासारखं गावामध्ये काकांची बैलजोडी देखील आहे. तर कधी आला तर नक्कीच आहे, आणि काकांना भेटून सुद्धा एकदा. तर ही मुलाखत मी इथे संपवतो. बाय, विश यू वेल, बाय.